ना कसं चालतं चर चर कामाचं जीवावर येतं. मले मायने एकच गोष्ट सांगेले, मराला आल्यावानी काम करायचं आणि काट्या आल्यावानी खायचं. चांगलं घर घातलं तो आमचं. पहिलं बी कोणतं घेणार होतं तुमचं घर? सोयरीक जमवायच्या आधी लोक म्हणी समाजात उठा बसायच्या लायकीचं नाही तुमचं घर. यल्लो जावई बोला ना, कावाचं काय लावलं? जावई 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 म्हणलं पाहुणसार खायला या आमच्या घरी. रिकाम पण नाही आमचं. काय उपटून भारी बांधवाले का? अव धांगडी हाडू काय का तो जिबीला. ऐ आज जायचंय आपल्याला, नाही तर राहील हुंडा भेटणार नाही. युराला सासरे भाऊ आम्ही निघुराल लगेच. तू तर डोक्यावर बसू राहिली आमच्या. इथं सुरुवात आहे. लय झालतो आता, लय शानपणा करू राहिली का? काय करसान तुम्ही? दिन एक उलट्या हाताची ठून. आतमध्ये या तुम्ही, जर बोलायचंय तुमच्याशी. जे काय बोलायचंय ते इथे बोल सगळ्या पुढं. अरे भाडीव्या आतमध्ये या तुम्ही, तिथे बोल मग दाखव तुम्ही. माझ्या घरच्या पुढे तरी इज्जत करायचंय मी. कहून करू मी इज्जत? आज बी त्याला घेतला तर 10 जणांची लाईन लागेल माझ्या माग. मी तो यावर खोटा आरडतो, तू फक्त नाटक कर. बर पण जास्त नाही आडाचा. आजच्या बाद एक शब्द जर माझ्या खालीवर बोलली तर चिरून टाकीन. माफ करा, गलती झाली माझ्याकडून. माझ्या मायने जे सांगत ते चुपचाप ऐकायचं, नाही तर चराटा खाली मारीन. तुम्ही जसं म्हणतात तसं करीन मी. माया माय पुढे एक शब्द बोलायचा नाही. बाळा राहू दे, पूर्ण खानदान उधरती ती मव. शाबास बेटा. अहो मॉम समजून सांगत होतो मी तिला. तिच्या पायापाशी बसून लग्न झाल्यापासून बायकोचा बैल झाला. मॉम येतो आम्ही एकदा सासरवाडीहून. बायकोना चाल म्हणलं तर निघला लागे बैल. मॉम मी तो बदला घ्यायसाठी चालू तिथं. म्हणजे हिने कसं सासुरवास केला तुला, तसा आता मी त्याला करतो. सासूबाई आशीर्वाद द्या, लवकर मर. सासूबाई मायाकडून तुम्हाला आडोआडू मारायचं कोर्स करून येते आता. धमक्या कस कधी राहील तू? मारू नाही शकत ना, म्हणून धमक्या देऊ राहिले. सुनबाई तू फक्त आता एकदा जाऊन ये. पहिल्या काळातल्या बायासारखा सासुरवास करते तुला आता. बर डॅडी जातो आम्ही आता. बर आरामाने जा आणि आरामाने या.